राज्यासह मुंबईत देखील मान्सूननं तुफान एंट्री केली आहे। पहिल्याच पावसामध्ये मुंबापुरी जलमय झाल्याचं दिसलं। मुंबई आणि उपनगरातील अनेक रस्ते, रेल्वे वाहतूक सेवा आणि जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं। मुंबईसह 5 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला। ठाणे, रत्नागिरी, मुंबई, रायगड या ठिकाणी आज पावसाचा रेड अलर्ट आहे, तर तिकडे साताऱ्यात देखील पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तर उद्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि कोल्हापूर घाट परिसर, पुणे घाट परिसर यामध्ये आता रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। परिणामी संभाव्य इशारा लक्षात घेता सर्व जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन देखील आता प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। दरम्यान कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट आपण पाहूयात। मुंबई, ठाणे, पुणे घाट, रायगड, रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। तर येलो अलर्ट पाहूयात। पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट आहे। जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती या जिल्ह्यांनाही पावसाचा येलो अलर्ट आहे। तर भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर ह्या जिल्ह्यांना देखील पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। वर्धा, वाशिम, यवतमाळ ह्याही जिल्ह्यांचा येलो अलर्टमध्ये समावेश आहे। पुणे, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव मध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। यावर्षी मान्सून खूपच अगोदर चालू झाला ही वस्तुस्थिती आहे। पाऊस पडण्यानं जनजीवन थोडंसं विस्कळीत झालेलं आहे। नद्या भरून वाहत आहेत। काही ठिकाणी अडचणी होत्या, त्या अडचणीच्या ठिकाणी प्रशासन युद्धपातळीवर काम करते। प्रशासनाला 24 तास अलर्ट राहून जे नदीकाठची गावं आहेत, ज्या ठिकाणी संपर्क तुटण्यासारखी परिस्थिती अशा ठिकाणची काही लोक आहेत, वस्ती आहेत, यांना योग्य ठिकाणी हलवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। आणि ज्या ज्या उपाययोजना त्या परिस्थितीमध्ये करणं गरजेचं आहे, त्या सगळ्या उपाययोजना करण्यासंदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।